मित्रांनो, लोकशाही म्हणजे फक्त मतदानाचा दिवस नाही, ती आपल्याला मिळालेली एक स्वातंत्र्याची हमी आहे. आणि जर त्या मतदान प्रक्रियेतच छेडछाड झाली तर ती फक्त एका पक्षाची हार जीत नसते, ती म्हणजे देशाच्या आत्म्यावर केलेला आघात. आज आपण बघणार आहोत राहुल गांधींनी केलेले गंभीर आरोप आणि त्यावर दिलेलं निवडणूक आयोगाचं उत्तर, आणि सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांच्या भूमिका, आणि त्या सगळ्यातून जनतेच्या मनात निर्माण झालेला संशय आणि वेदना. नमस्कार महाराष्ट्र, मी आहे सम्राट आणि आपण आहात आपल्या चवडीवर. आज आपण बोलणार आहोत त्या मुद्द्यावर ज्याला राहुल गांधींनी नाव दिलं आहे वोट चोरी. होय, मतदानाची चोरी. हा फक्त एक राजकीय वाद नाही, हा देशातील प्रत्येक प्रामाणिक मतदाराचा सन्मान आणि अस्तित्वाचा प्रश्न आहे. मित्रहो, सुरुवात करूया राहुल गांधींची प्रेस कॉन्फरन्स आणि त्यांनी केलेले विविध आरोप आणि खुलासे. 7 ऑगस्ट 2025 रोजी दिल्ली येथे AICC कार्यालयात राहुल गांधींच्या चेहऱ्यावर राग आणि निराशा दिसत होती. त्यांनी पुराव्यासह सांगितलं की कर्नाटकातील महादेवपुरा विधानसभा मतदार यादीत 1,250,000 मतांची चोरी झाली आहे. या विधानसभा मतदारसंघात विधानसभा मतदार यादीत प्रचंड गोंधळ, बनावट नावे आणि डुप्लिकेट मतदार आहेत. त्यांनी यावेळी काही आकडेवारी देखील माध्यमांसमोर मांडली. त्यामध्ये 11,965 डुप्लिकेट मतदार, 40,009 बनावट पत्ते, 10,452 एकाच पत्त्यावरचे सामूहिक मतदार, 4,132 चुकीचे फोटो, त्याबरोबरच 33,692 फॉर्म 6चा करण्यात आलेला दुरुपयोग. त्यांनी आरोप केला अंपायर हा दुसऱ्या टीमसोबत आहे. हा संवाद फक्त राजकीय टोमणा नव्हता, तर लोकशाहीवरचा विश्वास डळमळीत झाल्याची जणू एक हाक होती. आता राहुल गांधींच्या या आरोपानंतर आणि या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून जी माहिती समोर आली आहे किंवा त्यांनी जे पुरावे सादर केलेत, त्याच्यावर भारतीय निवडणूक आयोगाने असे म्हटले आहे की हे आरोप निराधार आणि असत्य आहेत. त्यांनी राहुल गांधींना 2 पर्याय देखील दिले आहेत. त्यामध्ये शपथपत्रावर सही करून पुरावे सादर करा किंवा माफी मागा. निवडणूक आयोगाचा दावा असा आहे की जर आरोप खरे असतील तर कायद्याने तक्रार द्या. पण निवडणूक व्यवस्थेवर अशा प्रकारे हल्ला करणं ही लोकशाहीसाठी हानिकारक गोष्ट आहे. पुढे आयोगाचे असे देखील म्हणणं आहे, जर वोट चोरी झाली असेल तर ती सिद्ध करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आहे. लोकांच्या मनात निवडणुकीबद्दल अविश्वास निर्माण करणं ही लोकशाहीसाठी हानिकारक गोष्ट आहे. पण प्रश्न असा पडतो, जेव्हा आरोप इतके गंभीर आहेत तेव्हा निवडणूक आयोग स्वतः या बाबीचा तपास का करत नाही? तो त्यांनी करायलाच हवा. भारतीय जनता पक्षाने तर राहुल गांधींनी सादर केलेल्या या माहितीला पूर्णपणे राजकीय डाव असल्याचं सांगितलं आहे. निवडणूक आयोगावर विश्वास नसेल तर संसद सोडा, असा उपरोधिक सल्ला त्यांनी काँग्रेसला दिला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या मतचोरी आरोपांना प्रखर शब्दात नाकारलं. फडणवीस यांनी प्रतिपादन केले की राहुल गांधी यांच्या वोट चोरीचा आरोप एक प्रकारची नाट्य पटकथा आहे आणि तेही पटकथा लेखक सलीम जावेदांच्या शैलीमध्ये रंगवत आहेत. त्यांनी अधिक तटस्थपणे पण थेटपणाने सांगितलं की त्यांच्या डोक्यातील चिप हरवल्यामुळे ते अशा प्रकारचे आरोप करत आहेत किंवा त्यांची हार्ड डिस्क करप्ट झाली आहे, असं ते म्हणाले. शिवाय फडणवीस यांनी या आरोपांची भूमिका लोकांनी दिलेल्या जनादेशाचा अपमान म्हणून मांडली आणि म्हटले की लोकशाहीच्या मूळाधाराला हानी पोहोचणारे हे आरोप आहेत आणि लोकांनी राहुल गांधींना नाकारलं आहे. या प्रकरणावर काँग्रेसने मुंबईसह देशभरात मतदार यादी स्वच्छ करा ही मागणी घेऊन आंदोलनं केली. विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली. निदर्शनामध्ये सहभागी झालेल्या एका वृद्ध महिलेचं वाक्य हृदय पिळवणारं होतं. त्या म्हणाल्या, मी 75 वर्षाची आहे. आयुष्यातील प्रत्येक निवडणुकीत मी मत दिलं, पण जर माझं नाव कोणीतरी चोरी केलं असेल तर हा देश कसला? एकंदरीत जर विचार केला तर जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशामध्ये अशा प्रकारची घटना घडत असेल तर अशा घटनांना जनसामान्यांची व्यथा आणि लोकशाहीवरील आघातच म्हणावा लागेल.
मतदार यादीतील गोंधळ हा फक्त आकड्यांचा खेळ नाही, ही प्रत्येक नागरिकांच्या सन्मानाची चाचणी आहे. आपल्या संविधानात लोकशाहीचा पाया जनतेच्या इच्छेवर आहे आणि जर ती इच्छा खोटी नावं, बनावट मतं आणि गुप्त व्यवहारांनी विकृत झाली तर आपण स्वातंत्र्य टिकून ठेवलंय की फक्त त्याचा मुखवटा? मित्रहो, हाच तो क्षण जिथे लोकांच्या डोळ्यात राग, वेदना आणि हताशा दिसते. निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा राहुल गांधींना साइन डिक्लेरेशन किंवा माफीनामा मागितला आहे. राहुल गांधींनी मतदार यादी पारदर्शकपणे जाहीर करा ही मागणी घेऊन वोट चोरी नावाचा नवा उपक्रम आणि वेबसाईट सुरू केली आहे. काँग्रेस म्हणते ही लढाई फक्त एका पक्षाची नाही, ही लढाई प्रत्येक प्रामाणिक मतदाराची आहे. राहुल गांधी यांनी वोट चोरीच्या पुराव्यासह निवडणूक आयोगावर केलेली टीका आणि आरोप अनेकांनी दखल घेऊ लागली. मात्र जनतेच्या पारदर्शकतेच्या मागणीनुसार निवडणूक आयोगाने आपल्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या काही महत्त्वाची माहिती अचानक बंद किंवा गुप्त केली. खास करून महादेवपुरा विधानसभा मतदार यादीची तपशिलावर माहिती आणि निवडणूक डेटा अचानक इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरून अज्ञात कारणाने काढून टाकण्यात आला. यामुळे लोकांमध्ये आणखीच संशय आणि अविश्वास वाढला. कारण एकेकाळी सार्वजनिकपणे उपलब्ध असलेली माहिती अचानक का गुप्त केली गेली? काही तज्ज्ञ आणि पत्रकार म्हणतात की ही पावले लोकशाहीच्या पारदर्शकतेवर झालेला धक्काच आहे. कारण निवडणूक प्रक्रियेतील विश्वास टिकवण्यासाठी सार्वजनिक माहिती हा महत्त्वाचा स्तंभ असतो. या संदर्भात असा प्रश्न विचारला जातो की जर आरोप चुकीचे असतील तर माहिती का लपवली जात आहे? आणि मग असं होत असेल तर पारदर्शकतेची खात्री कशी होणार? मित्रांनो, लोकशाही म्हणजे प्रत्येक नागरिकाचा अधिकार आणि त्याचा पूर्णपणे आदर होणं गरजेचं आहे. जेव्हा निवडणूक आयोगासारखी संस्था स्वतःच माहिती लपवते तेव्हा लोकांच्या मनात येतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि अशावेळी केवळ राजकारणाचा प्रश्न नाही, हा आपल्या देशाच्या लोकशाहीवर झालेला आघात असतो. म्हणूनच आपण सगळ्यांनी जागरूक राहणं, सत्याचा पाठपुरावा करणं आणि प्रत्येक निवडणुकीत प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता मागणं गरजेचं आहे. ही फक्त एका निवडणुकीची गोष्ट नाही, ही देशाच्या लोकशाहीचा आत्मा वाचवण्याची लढाई आहे. जर निवडणुकीवरचा विश्वास गेला तर संसद, सरकार आणि कायदे यांचं महत्त्व येणाऱ्या काळामध्ये संपेल. आणि म्हणूनच हा मुद्दा फक्त राजकारण्यांचा नाही, हा मुद्दा माझा, तुमचा, आपल्या सगळ्यांचा आहे. आपण ही लोकशाही लढून मिळवलेली आहे, ती गप्प बसून वाचणार नाही. लोकशाही ही आपली साथ, आपली ताकद आणि आपली ओळख आहे. चला आपण सगळे मिळून आपल्या मतांचं, आपल्या हक्कांचं आणि आपल्या देशाचं रक्षण करूया. कारण लोकशाही वाचवणं म्हणजे देश वाचवणं होय. धन्यवाद. थांबूया या व्हिडिओमध्ये या ठिकाणी. भेटूया पुढच्या वेळेस एका वेगळ्या विषयासह. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चावडीला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.